प्रत्येक गावाच्या बाहेर मरीमायचं देऊळ जे आहे ते कंपल्सरी पूर्वीच्या काळात तर असायचंच. आजही कित्येक गावात मरीमायचं देऊळ गावाच्या बाहेर आहे आणि त्या मरीमायच्या देवळात सगळे लोक गावातले दर्शनासाठी जायचे. पावसाळा सुरू झाला रे झाला म्हणजे समजा आपण म्हणूया आखाडीचा दिवस आला, गुरुपौर्णिमेचा दिवस आला का गावातले सगळे लोक त्या मरीमायच्या देवळात दर्शनासाठी गर्दी करायचे. त्याच्या मागचं कारण असं होतं का त्यांना असं वाटायचं का देवीच्या दर्शनाला जर गेलो तर आपल्या गावावर मरीची साथ येणार नाही आणि मरीची साथ जर त्या गावात समजा आली तर त्या मरीच्या साथेमुळे तेव्हाच्या काळात गावातले प्रचंड प्रमाणात लोक जे आहे ते पटापट मरत. त्यामध्ये व्हायचं असं की मरीमायची साथ जर गावात पसरली तर त्या गावातल्या लोकांचे प्रचंड प्रमाणात पोट दुखायचे, त्यांना उलट्या व्हायच्या, त्यांना संडास लागायची, त्याच्यानंतर ताप यायचा आणि अशा या सगळ्या सिम्पटम दिसून त्या लोकांचा पटापट जो आहे तो मृत्यू व्हायचा. प्रचंड प्रमाणात लोक जे आहेत ते गावातले मारले जायचे आणि ही साथ गावात येऊ नये, मरीमायचा प्रकोप आपल्या गावावर होऊ नये म्हणून सगळे लोक जे आहेत ते गावाच्या बाहेर असलेल्या मरीमायच्या देवळात दर्शनासाठी जायचे. आणि व्हायचं असं की कधी कधी जर साथ आलेली असली तर मग लोक जे आहेत ते त्या मरीमायच्या देवळातच त्या देवळाच्या पुढे गावाच्या बाहेर त्या पेशंटला तिथे ठेवायचे. तिथे जर तो पेशंट मेला तर तिथेच त्याला बाहेर जे आहे ते मशानात नेऊन फेकून दिलं जायचं. इतक्या प्रचंड प्रमाणात ती मरीमायची साथ यायची. नंतरच्या काळात सायन्स डेव्हलप झालं आणि लोकांना मरीमायची साथ का पसरते याचं जे आहे ते कारण सापडलं आणि ते कारण होतं अमिबा. व्हायचं असं का पावसाच्या पाण्यासोबत गावातलं सांडपाणी वाहून त्या तलावात किंवा नदीत जायचं की ज्या नदीतलं किंवा तलावातलं लोक पाणी पिण्यासाठी वापरायचे आणि त्या पिण्याच्या पाण्यामधून हा अमिबा लोकांच्या पोटात जायचा आणि अमिबायसिस नावाचा आजार क्रिएट करायचा आणि त्या अमिबायसिसमुळे लोक जे आहेत ते पटापट मरण पावायचे. आणि झालं असं की जेव्हा हे कारण समजलं की अमिबामुळेच मरीमायची साथ पसरते तेव्हा त्या अमिबॉयसिस नावाच्या आजाराला टाळण्यासाठी अँटीप्रोटोझोल मेडिसिन ज्या आहेत त्या दिल्या गेल्या आणि अशा प्रकारे मरीमायची साथ जी आहे ती पूर्णतः संपुष्टात आणण्याचं काम जे आहे ते केलं गेलं.